नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे ते म्हणजेच कणसरा गड्याला. तर आपल्याबरोबर आहे दीपक आणि विलास आणि भूषण. पेट्रोल वगैरे टाकून झालेलं आहे आणि आता आपण लगेच जाणार आहे मित्रांनो. तर पाहत राहा आपला ब्लॉग. फायनली मित्रांनो आपण कणसऱ्याला पोहोचलोय आणि बघू शकतात मित्रांनो इथे दुकाने वगैरे भरपूर आहेत. तसेच सकाळी तुम्हाला दाखवेल कसं काय काय आहे ते. माई कोणती गणपती देवानी, माई कोणती गणपती देवानी, माई कोणती, माई कोणती गणपती देवानी, माई कोणती गणपती देवानी, माई कोणती, माई कोणती गणपती देवानी, माई कोणती गणपती देवानी. तर आणि इथं आपला जेवण रेडी झालेला आहे. बघू शकतात मित्रांनो तिकडे पत्रवळ्या वगैरे वाढेल आहेत आणि भाजी शिजू राहिले. तर मित्रांनो बघू शकतात आपण झोपलेलो आहोत. तर फायनली मित्रांनो आपण उठलेलो आहोत आणि बघू शकतात मित्रांनो आता आपण दर्शनाला जाऊ राहिलो आणि आपल्याबरोबर विलास काय आला नाही. आणि बघू शकतात मित्रांनो गर्दी किती आहे. आणि मित्रांनो आपण चहा पिऊ राहिलो आणि बघू शकतात मित्रांनो तिकडे दीपक पण आहे. आणि चहा पिऊन झाल्यानंतर आपण लगेच दर्शनासाठी जाणार आहोत. मित्रांनो आता आपण नारळ घेण्यासाठी जाऊ राहिलो. किती नारळ आहे? 40 रुपये. 2 द्या. बघू शकतात मित्रांनो आपण नारळ वगैरे घेतले आहे आणि 40 रुपये नारळ आहे. तर बघू शकतात मित्रांनो आपण नारळ वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण लगेच दर्शनासाठी जाणार आहे. बघू शकतात मित्रांनो यात्रेसारखी गर्दी आहे. मित्रांनो इथून बघू शकतात भरपूर प्रमाणात गर्दी आहे. तर इथून जाऊ राहिले दर्शनासाठी आणि तिकडे बघू शकतात मित्रांनो बराच मोठा गौळ होता आणि तो बंद झालेला आहे. तर मित्रांनो आता आपण दर्शनासाठी जाऊ राहिलोय आणि सूर्य पण निघालेला आहे. तिकडे बघू शकतात मित्रांनो झाडं आहेत म्हणून काही जास्त दिसणार नाही. आणि बघू शकतात बाकीचे लोक दर्शन घेऊन आणि खाली येऊ राहिले. तर बघू शकतात मित्रांनो आपण आलेलो आहोत आणि नारळ वगैरे घेतलेला आहे. तेव्हा दाखवलं होतं ते तुम्हाला. आणि आता आपण जाऊ राहिलो आणि गर्दी बघू शकतात किती आहे. भरपूर प्रमाणात गर्दी आहे.
गाडी को हातात काढा, अगरबत्ती मोकळी काढा. आम्ही मूर्ख आहे, काय सांगायचं आता आपण मूर्ख तर मित्रांनो आपण दर्शन वगैरे झालेलं आहे कंप्लीट आणि बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे. पंचरा मातेच्या इथे आपण आहे आणि आता आपण दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण लगेच खाली जाणार. या पोरगीला काय करणार तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.